मी झुडिओला आली आहे पण इथे ना काहीच कलेक्शन चांगलं नाही आहे, जरासुद्धा मला काय आवडलं नाही ते. मी फक्त कॉस्मॅटिक्स वगैरे घेतलं आहे. घ्यायचं करू तर बरंच काही, पण काय करू, काय आवडलंच नाही. तर चला भेटू घरी जाऊन. दिसते का मी तुम्हाला? बघ ना, काहीच कलेक्शन एवढं खास नाही आहे. गाईज आता मी चालली घरी. झाली आपली एवढी शॉपिंग. आता मी भेटूया घरी गेल्यावर. खूप ऊन आहे बाहेर, खूप म्हणजे खूप, आणि घरी एवढी थंडी. डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटू. तर गाईज मी आत्ताच घरी आली. बाहेर खूप ऊन आहे, एवढं ऊन आहे ना, बापरे बाप, काय सांगू तुम्हाला. तर चला आता मी फ्रेश वगैरे होते, फ्रेश होऊन तुम्हाला भेटते. ब्लॉग कंटिन्यू आहे आपला पुढे. ब्लॉगला स्किप करू नका. ब्लॉगला नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका. एवढं काही घेतलं नाही. बघू शकता इथे मम्मी बनवत आहे सुरमई फ्राय. हिला असं काय ग, मसाला वगैरे लावून ठेवलाय, मॅरिनेट करून ठेवले. 10 ते 15 मिनटं मम्मी असं ह्याला मसाला लावून ठेवते. त्यानंतर ह्याला फ्राय करते. इथे तव्यावरती आपलं तेल गरम करायला ठेवले. तेल असं चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. बघू शकता मम्मी असे इथं पीस सोडत आहे. मी तर काय फिश खात नाही, पण आपला ब्लॉग चालू आहे म्हणून म्हणलं दाखवावं तुम्हाला सुद्धा. मी हे खात नाही, पण मला ना हे खाऊ वाटतं, खायला आवडतं, पण आवडत पण नाही. काय बोलू आता, काय ना. खरंच मला ना असं बघून खूप खायचं मन होतं, पण काय करू, माझ्या तोंडामधून मध्ये जातच नाही. खूप कसं तरीच वाटतं बाबा. सवयच नाही मला लहानपणापासून नॉनव्हेज वगैरे काही खायची. गाईस मी हिला सवय लावलेली, पण ही ना उलटी करायची. वॅक करायची, वॅक तोंडात घातलं की. ऐकताय ना मम्मीचा आवाज तुम्ही? काय करू, मम्मी बोलते मला घेऊच नको बाई कॅमेऱ्यामध्ये, मग कसं दाखवणार मी तुम्हाला. आता मम्मी नाही बोलते तर. बघू शकता इथे फ्राय होणार मस्त. एकदम स्लो गॅसवर ठेवायची हा. थोडा गॅस घाण आहे कारण मम्मीने डाळ भात वगैरे बनवलाय आताच, त्यामुळे. तर नाही, स्लो गॅसवरच आपल्याला फ्राय करायचा. फास्ट गॅस अजिबात करायचा नाही. स्लो गॅसवरच तिला चांगलं असं फ्राय करून घ्यायचंय. नमस्कार मंडळी. तर आता दुपार झालेली आहे. सर्वांना गुड आफ्टरनून. तर आता व्लॉग माझा चालू केला आहे मी दुपारी. खरं तर मला सकाळीच करायचा होता, पण काय करू, लक्षच राहत नाही. विचार केलाय रोज व्लॉग टाकला पाहिजे, पण काय करू, काढतच नाही ना, तर मग कसं टाकणार. तर कशा आहात तुम्ही सर्व, बरे आहात ना? पण मम्मी काय करत आहे, काय चाललंय मम्मीचं. तर आज आम्ही बनवत आहोत मिसळ. तुम्हाला वाटत असेल ना की मिसळ का दुपारच्या जेवणाला. तर काय आहे ना गाईज, जेवण करून करून कंटाळा आलाय. रोज तेच 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 जेवण. तर मग आज बोलली मम्मीला, मम्मी नको यार रोज तेच तेच जेवण, आज आपण नाश्त्याचाच प्रकार काहीतरी खाऊया. बघू शकता इथे मटकी अशी शिजत आली आहे. इकडं मसाला फ्राय करण्यात आला आहे. मम्मी काही बोलत नाही ब्लॉगमध्ये, जाऊ द्या. तर हां, तर आता मम्मी बनवत आहे तोपर्यंत मी विचार करते की मी ब्लॉग तर काढतच आहे. मी विचार करते मी थोडे रील्स काढावे. आणि तर हां, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का, लॉंग व्हिडिओसुद्धा आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा, आणि लाईव्हला, मेन म्हणजे लाईव्हला तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणी नवीन माझं ब्लॉग बघत असेल तर आपली संध्याकाळी 10 वाजता लाईव्ह असते, तर तुम्ही सर्वांनीसुद्धा लाईव्हला जॉईन व्हा. आणि चला बघा मी आता काय काय पुढे होतं मलासुद्धा माहिती नाही, पुढे काय होईल काय नाही, तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर चला मी तोपर्यंत मी रील्स वगैरे एकदम काढून घेते.
रील्स काढून झालं की मग खाऊन घेते. खाताना तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय. तर गाईज बघू शकता अशा प्रकारे इथे रेडी झाला आहे. तर चला खाऊन घेते मी. खूप भारी झाले. तर काहीच तुम्ही बघितलं मग माझं जेवण वगैरे झाल्यानंतर मला ब्लॉग कंटिन्यू करायचं होता. पण अचानक मला माझी तब्येत बरेच खराब झाली. त्याचं सकाळपासून थोडंसं मला कसं तरी होत होतं. सकाळी मी उठल्यानंतर डेली आहे माझं असं की फ्रेश वगैरे होऊन मी ट्रेडमिलवरती वॉक करते. त्यानंतर मी थोडीशी एक्सरसाइज करते. मग मी ट्रेडमिलवरती जेव्हा वॉक करत होती तर अचानक माझ्या पाठीमध्ये खूप अशी चमक आली. एकदम डेंजर, खूप खतरनाक. तर मग मला वाटलं चालल्यामुळे होत असेल. मग मी न थांबता चालत राहिली. परत मला असं झालं मी पडता वाचली सुद्धा. तर तसंच मी स्वतःला सावरलं आणि मग मी माझी मशीन वगैरे बंद करून 2 मिनिटं बसली शांत. तर मला कसं तरीच होत होतं. मला डॉक्टरकडे सुद्धा जायचं होतं. पण नंतर मला थोड्या वेळाने बरं वाटलं. तर मी काही डॉक्टरकडे विचारलं बरं वाटलं तर कशाला जाऊ. त्याच्यानंतर मी ब्लॉग तुम्ही बघितलं तुम्हाला मी गुड आफ्टरनून वगैरे केलं. माझ्या ब्लॉगला सुरुवात केली. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं. त्यानंतर परत थोड्या वेळ मला असंच झालं. मग विचार केला डॉक्टरकडे जाऊ. तर परत थोडंसं बरं वाटायला लागलं. तर मग मी नंतर शांतपणे झोपली. मग झोपल्याच्यानंतर आता मी उठली. तर आता मला थोडंसं ठीक वाटतंय. तर आता चला मी चहा वगैरे पिऊन घेते आणि चहा वगैरे पिऊन तुम्हाला भेटते. तर माझं हे सकाळ आणि संध्याकाळचं डेलीचं रुटीन आहे. मी दररोज न चुकता यावरती वॉक करते. सकाळी संध्याकाळ दोनच टाईम. तर सकाळी मला कसं तरी होत होतं. मला सांगितलंच नव्हतं. माझं करायचं काही म्हणत नव्हतं. मी वाटत होती मला खूप की बरं असं दुसरं वगैरे. पण एवढ्याशा घाबरला तर कसं होणार ना. म्हणून जाऊ दे. खायचं की होईल लागली वॉक करायला. दररोज आपलं आधी रुटीन तर कसं चेंज करायचं. पण कधी बंद आला तर करत नाही. कधी करत नाही दररोज कधी येतो पण नाही बरोबर. तर थोड्याच वेळात आपली लाईफसुद्धा होईल. आणि अजून तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात का? आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतील ब्लॉग्स वगैरे ते सुद्धा तुम्हाला नक्की सजेस्ट करा. तुम्हाला काय बनवता आवडेल. अजून लाईव्हला सुद्धा सकाळी येत जा संध्याकाळी 4 वाजता. अजून काय करू हा मला दररोज ब्लॉग करायला वाटतो. तुम्हाला कळत नाही की काय ब्लॉग करू सुचतच नाही मला. त्यामुळे करतच नाही. काय करू काय डोकं चालत नाही. पण वाटतं मला म्हणजे आपण असं ब्लॉग केलं पाहिजे, असं ब्लॉग केलं पाहिजे, असं रील्स केली पाहिजे. पण काय करू काय झालं काय नाही मलाच होत नाही. तरी ट्राय करते मी. आणि तुमचा सुद्धा सपोर्ट असू द्या. तुम्ही जर मला सजेस्ट वगैरे केला तर मला आवडेल. मी खूप उत्साहाने करेन. ठीक आहे. तर मी आता वॉक करून वॉक केल्यानंतर थोडा वेळ आराम बसणार मी. काम नाही होती. बघू मन झालं जे काही नाही जेवणार. मग आपल्या लाईनच्या काय लाईनला काय करू कॉलेज लागलं याचा विचार करते. पण होतच नाही करायला. काही ना काही असतंच मध्ये दररोज लेट असं द्या. तुम्ही तशी समजता आहात. तर चला मी वॉक करते थोडा वेळ. मग मी वॉक डायट मला वाटते लाईनमध्येच देते आपण नाही तर बघू. आणि लाईनचं मग इशू नाही. मी काम करत असते ना इकडे नेटवर्क असं तुम्हाला दिसत नाही बरोबर. काल पण परत मी इकडे असते तर खूप ब्लर दिसत होती. काल सुद्धा थोडा वेळ इकडे होती. मग आमच्या तिकडे हॉलमध्ये काय करायचं. आणि आमचं वाटतं आपण हॉलमध्ये आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तिथे क्लिअरिटी चांगली बसते. आणि मला वाटते तर हॉल एक किचन आहे पण माझा आहे. आणि जेव्हा लाईट येते माझ्या वर त्याच्या पण वर जातं. मग त्यामुळे हे होत असेल काय बोलतात त्याला समजा ना तुम्ही. तसं